तर आता आपण पालक भाजी बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम पालक भाजी बनवण्यासाठी आपण इथे बारीक चॉप करून घेतलेला आहे पालक, स्वच्छ धुवून तो पहिला घालून घेऊया। त्यानंतर आपल्याला त्यात सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत। अर्धा चम्मच हळद, 1 चमचा लाल तिखट, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घ्या। जर तुम्हाला तिखट खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता। अर्धा चमचा धने जिरे पावडर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, थोडासा ओवा घ्यायचा आपल्याला हातावर आणि त्याला चांगलं क्रश करून घ्यायचं आहे आणि तो मग त्यात टाकायचा आहे। त्यानंतर वर्ण घालायचं आपल्याला बेसन पीठ, साधारण हे 4 चमचे असतील, 1 चमचा मीठ। आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं हातावर पाणी घ्यायचं आहे, सगळं मिक्स करून। तर आपलं मिश्रण रेडी झालं आहे, तुम्ही बघू शकता। तर तेल आपलं चांगलं तापलं आहे। तर आपण तयार केलेलं मिश्रण आहे पालक भाजीचं, ते तेलात सोडून घेऊया। अशा पद्धतीने काढू शकता तुम्ही, जास्त मोठा काढू शकता, जास्त छोटा टाकू शकता। आणि नंतर गॅसची फ्लेम जरा स्लो करायची जेणेकरून त्या करपणार नाही, चांगल्या व्यवस्थित शिजून निघतील, क्रिस्पी तळून निघतील त्या चांगल्या। पावसाळ्यात असं गरम गरम भजी खाण्याची मजाच एक वेगळीच असते। त्याच्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। तुमच्या मुलांना पालक आवडत नसेल तर अशा भजी केल्याने आपली मुलं ॲटलीस्ट पालक खातात। चांगले शॅलो फ्राय करून घेऊया। आणि गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा जेणेकरून भजी करपली नाही पाहिजे, चांगली आतून तळली गेली पाहिजे, ती कच्ची राहिली नाही पाहिजे। कशी मस्त टम्म फुगली आहे आणि कलर पण किती भारी आलाय, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्या सर्व भजी तळायला ठेवलेल्या आहेत आपण। थोड्याच वेळात आपली भजी रेडी होईल। तर नक्की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा। आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही पालक भजी नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमची कमेंट हीच आमच्यासाठी खूप लाख मोलाची पावती आहे। तुमच्यासाठीच आम्ही ह्या नवनवीन व्हिडिओ बनवत असतो। त्याच्यामुळे तुम्हाला ही रेसिपी झटपट पालक भजी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। ही आहे आपली पालक भजी, कशी मस्त झाली की नाही।